नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वर्तमान मंथन या चॅनलवरती. तुम्हाला अलीकडे माहीतच असेल की इस्रायलने सिरियावरती एक असा बॉम्ब टाकला आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष सिरियामध्ये भूकंप झाला. रिक्टर स्केलवर 3 मॅग्निट्यूडची नोंद झाली. जगभरातील मीडियामध्ये याबद्दलचे लेख प्रकाशित होत आहे. यामध्ये अर्थक्वेक बॉम्ब म्हणजेच मोमेंट कॉल्सल इस्रायल स्ट्राईक हिट सिरिया असे म्हटले जात आहे. या घटनेचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. इस्रायलच्या हवाई दलाचे फायटर जेट सिरियामध्ये घुसले आणि त्यांनी तुर्तस नावाच्या शहरातील वेपन डिपोवर थेट एअर स्ट्राईक केली. या डिपोमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारुगोळा साठवलेला होता. या हल्ल्यांमुळे प्रचंड स्फोट झाला आणि इतकी ऊर्जा निर्माण झाली की ती सिरिया आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये भूकंपासारखी जाणवली. रिक्टर स्केलच्या सिस्टीमने या घटनेचा भूकंपासारखा परिणाम नोंदवला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्फोटानंतर सातत्याने इतर स्फोट होत राहिले. हे स्फोट त्या शस्त्रांमुळे झाले जे इस्रायलने नष्ट केले, कारण इस्रायलला हे सुनिश्चित करायचे होते की शस्त्रे भविष्यात हिजबुल्ला किंवा अन्य संघटनांच्या हाती लागू नयेत. तरीही इस्रायलने नेमका कोणता बॉम्ब किंवा कोणते मिसाईल वापरले याची अजून स्पष्टता झाली नाही. काहींना वाटते की कदाचित अमेरिकन MOAB म्हणजेच मदर ऑफ ऑल बॉम्ब्स वापरले गेले असेल. या हल्ल्याची तीव्रता एवढी मोठी होती की याबद्दल जगभर चर्चा होत आहे. इस्रायलच्या या कृतीमागील कारणे समजून घ्यायला हवेत. सिरियामध्ये सध्या अनेक गटांचा कब्जा आहे, ज्यामुळे भविष्यात या देशाचे काय होईल हे सांगता येत नाही. काही वर्षापूर्वी इस्लामिक स्टेटने मोठ्या भूभागावर आपले राज्य स्थापले होते. इस्रायलला भीती आहे की अमेरिकेने अफगाणिस्तानात जसे शस्त्रास्त्रे मागे सोडून दिले तसेच सिरियामध्ये होऊ नये. अफगाणिस्तानामध्ये सोडलेल्या शस्त्रांचा वापर तालिबानकडून करण्यात आला. त्यामुळे इस्रायल याची काळजी घेत आहे की अशीच परिस्थिती सिरियामध्ये उद्भवू नये. इस्रायलच्या दृष्टीने शत्रू गटाच्या हाती शस्त्रे जाऊ नयेत आणि भविष्यात त्याचा त्यांच्या देशावर हल्ला करण्यासाठी वापर होऊ नये हे सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सिरियामध्ये अनेक भागांमध्ये बंडखोरांचे नियंत्रण आहे. टॉर्टस आणि लताकिया हे प्रमुख भाग आहेत, जिथे सध्या बॉम्बफेक झाली आहे. या ठिकाणी रशियाचे लष्करी तळ आहेत. परंतु रशियाने आता हे समजून घेतले आहे की आजच्या काळात ज्यांनी सिरिया ताब्यात घेतले आहे ते प्रो इस्रायल आहेत आणि प्रो इस्रायल म्हणजेच प्रो अमेरिका आहेत. त्यामुळे रशिया आपल्या तळांचा वापर कमी करत आहे. रशिया आपल्या सर्व तळांना सोडून सिरियातून बाहेर पडणार आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे रशियाला आता हे समजले आहे की सिरियामध्ये ते जास्त काळ टिकू शकणार नाहीत. अनेक आर्टिकल्समध्ये असे लिहिले आहे की रशिया आपले शेकडो सैनिक सिरियामधून बाहेर काढत आहे. इस्रायलचे एक मोठे नियोजन समोर आले आहे, जिथे त्यांनी गोलन हाईट्सच्या प्रदेशात आपली लोकसंख्या दुप्पट करण्याचे ठरवले आहे. गोलन हाईट्स हा प्रदेश आंतरराष्ट्रीय सीमेनुसार सिरियाचा भाग आहे, पण इस्रायलने तो काबीज केला आहे. इस्रायलच्या योजना पाहता रिटायर्ड लष्करी अधिकाऱ्यांना येथे घरे दिली जातील, सुरक्षितता प्रदान केली जाईल आणि इस्रायल हळूहळू येथे आपली वसाहत वाढवेल. यामुळे सिरियाच्या दिशेने इस्रायल आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सिरियामध्ये इस्रायलचे हल्ले प्रामुख्याने शस्त्रसाठ्यांवर आणि क्षेपणास्त्रांच्या तळांवर केंद्रित आहेत. इस्रायलने आत्तापर्यंत सामान्य नागरिकांवर हल्ला केला नाही. मात्र या स्फोटामुळे देशाला म्हणजेच सिरियाला मोठा धक्का बसला आहे. सिरिया एका प्रचंड बदलाच्या स्थितीतून जात आहे. याची नौदल शक्ती इस्रायलने आधीच नष्ट केली आहे. आता लष्करी शस्त्रे नष्ट होत आहेत आणि सिरियाकडे हवाई दलाची फारशी ताकद आधीपासून कधी नव्हतीच. येणाऱ्या काही महिन्यांत सिरियाचा दीर्घकालीन भविष्य काय असेल हे निश्चित होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.